नमस्कार मित्रांनो, पुण्यातील एक ऋषितुल्य असणारं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. ते म्हणजे सगळ्यांचे लाडके बाबा बाबा आढाव. खरं तर ते वेगवेगळ्या वंचित वर्गासाठी, गरिबांसाठी लढणारे लढवय्ये असे एक सेनापती होते असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. हक्कासाठी आंदोलन करणाऱ्यांना आंदोलनजीवी म्हणून हिणवले जाण्याच्या काळात विविध प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे बाबा आढाव सगळ्यांना मार्गदर्शक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची जी विचारधारा समाजवादी होती, तरीही त्यांनी सामान्य तो सामान्य माणसापासनं तर वेगवेगळ्या समाजासाठी ज्या ज्या गोष्टी कमी असतील, ज्या ज्या गोष्टींना त्यांचा त्रास होत असेल किंवा ज्या गोष्टीसाठी त्यांना लढावं लागतं, त्यांचा लढा बाबा आढाव यांनी स्वतःच्या सोबत घेतला आणि त्यांनी त्या पद्धतीने मग ही चळवळ मोठ्या प्रमाणात पुढे आणली. असंख्य कष्टकऱ्यातूनच्या धमनीतून आज त्यांचा विचार प्रवाह वाहतो आहे असं म्हटलं तरी चालेल. मुळात सन 1955 स्थापन झालेली हमाल पंचायत ही त्यांची पहिली पायरी. त्यानंतर मग त्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन, गोवा मुक्ती संग्राम, महाराष्ट्र राज्य धरण प्रकल्पग्रस्त शेतकरी पुनर्वसनाचा पुढाकार, कष्टकऱ्यांना चांगले अन्न मिळावे म्हणून अल्पदरात भोजन देणारी कष्टाची भाकर हा उपक्रम, पुरोगामी सत्यशोधक संपादन, देवदासी प्रथा निर्मूलन, पुनर्वसन चळवळ, 1972 दलितांना गावातील पाणवठ्यावर समान हक्काची मागणी करणारी एक गाव एक पाणवठा ऐतिहासिक चळवळ. खरं तर बाबा आढाव हे एक गाव एक पाणवठा ह्या चळवळीमुळे सगळ्यात जास्त महाराष्ट्रात प्रसिद्धीस आली आणि त्यांनी ती फार नेटाने पुढे चालवली. त्याच पद्धतीने भिवंडी दंगलग्रस्त, ओडिसा वादळग्रस्त, मराठवाडा भूकंपग्रस्त यांच्यासाठी मोठा निधी उभा केला आणि प्रत्यक्ष त्यांना मदतीचा हात दिला. अलीकडच्या काळात त्यांना दिला गेलेला महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार त्यांनी सरकारी अलंकार म्हणजे एक प्रकारची बेडी असं म्हणून तो नाकारला. हा सर्वोच्च सन्मान नाकारणारे ते पहिले महाराष्ट्रीयन ठरले. मित्रो, साध्या तालुका स्तरावरील पुरस्कार कुठली तरी जी संस्था कुणाच्या खितगंतीत नसते, ती संस्था जेव्हा तालुका पुरस्कार किंवा जिल्हा पुरस्कार देत असते तर त्या पुरस्कारासाठी आजकाल लोक रकमा खर्च करतात आणि गाव जीवनसुद्धा देतात. अशा काळात महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार त्यांनी नाकारला ही थोडी मोठी गोष्ट आहे. त्यावरनं त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला बरंचसं समजून येतं. वेगवेगळ्या देशांकडनं उधार उसनवार करून स्वतःची प्रगती करायची किंवा झकमक करायची याच्यापेक्षा त्यांचं म्हणणं असं होतं, प्रगत देशाशी त्यांचे अनुनय करून व नकला करून स्पर्धा होऊ शकणार नाही. विज्ञानवादी दृष्टिकोन आणि विज्ञानाची कात धरून अस्सल काहीतरी निर्माण करावे यासाठी स्पर्धा करावी असं ते म्हणतात. त्यांना असं म्हणायचं आहे, ते समाजवादी होते म्हणून बाहेरून इंडस्ट्री, बाहेरून वेगवेगळ्या प्रकार उद्योग, बाहेरूनचे जे काही कायदे कानून ते भारतात आणायचे आणि आपण त्याची नक्कल करायची. असं न करता आपलं स्वच्छ आणि अस्सल काहीतरी आपण निर्माण केलं पाहिजे आणि त्याद्वारे आपण देशाची प्रगती केली पाहिजे अशा विचाराची ती होती. ते प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांची एक आवडती कविता गात असत. ती कविता होती, आबाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. हे एकदम बरोबर आहे, कारण सगळे आबाळाचे लेकर आहात आणि आपले पाय जमिनीवर असायला हवे. ह्या मातीशी आपण प्रामाणिक राहायला हवं, या मातीला आपण वंदन करायला हवं. म्हणूनच वंदे मातरम असं म्हटलं गेलं. अर्थात त्याच्यावरनं अलीकडे खूप वाद आहे. एका समाजाचं म्हणणं आहे की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही. हा विषय थोडा वेगळा होतो, पण तरीही सांगायच्या ओघात की आईला आबा म्हणजे ही जी आपली भूमी आहे तिला किती महत्त्व आहे आणि त्या भूमीतून निर्माण आपण झालेलो आहोत. तेव्हा आपली ही जी काळी आई आहे त्या काळी आईमध्ये देशात वेगवेगळे संप्रदाय, वेगवेगळे धर्म जरी असतील तरीसुद्धा ते वेगळे नाहीत, ते आपण सगळे एक आहोत अशी त्यांची एकतेची
भूमिका होती. मित्रो, विशेष म्हणजे त्यांचं जे समग्र आयुष्य ते समाजासाठी त्यांनी समर्पित केलं आणि आयुष्यभर त्यांनी स्वतःचा चांगला चालत असलेला दवाखाना पुण्यासारख्या शहरात असूनही त्यांनी तो बंद केला आणि समाजाच्यासाठी ते उभे राहिले. असे हे व्यक्तिमत्व थोर आहे, पण तरीही त्यांच्यावर समाजवादी म्हणून किंवा काही प्रमाणात त्यांनी हिंदू संघटनेला, हिंदू विचारधारेला आणि हिंदुत्व मानणाऱ्या लोकांना विरोध केला असेल तर म्हणून ते काही हिंदू विरोधी ठरत नाही. तेही हिंदूच होते आणि तेही हिंदू धर्माला मानत होते. पण शेवटी समाजवादी व्यक्तिमत्व धर्मापेक्षा प्रत्येक कामाला महत्त्व देतो आणि ते महत्त्व बाबा आढाव यांनी दिलं. तेव्हा काही संघटनांनी त्यांना हिंदू द्वेष्टा, हिंदूचा विरोधी असं काही समजलं. पण खरं तर मुळात एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात चांगलं काम करत असेल तर त्याचं कामाचं मोल त्या क्षेत्रानुसार घेतलं गेलं पाहिजे. त्यासाठी हिंदू आणि मुसलमान हा विषय होत नाही आणि ते करणं बरोबरचं नाही. नमस्कार.